आज आहे रविवार आणि रविवारला ना मी खूप छान मस्त आज बनवणार आहे साबुदाणा वडी, जी माझ्या मुलांची आणि माझी आज खाण्याची खूप इच्छा झाली होती. तर अगोदर लसण शनिवारच्या दिवशी रात्रीला भिजू घालून ठेवला होता साबुदाणा. फक्त सकाळी उठून मला फक्त आलू बॉईल करायचे होते आणि छान मस्त शेंगदाण्याचा कूट केला, ऑइल बॉईल करून घेतले आणि मिरची आणि कोथिंबीरचा छान कूट केला आणि छान मस्त आलू कट करून घेतली. आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ, थोडं जिरं, ज्याच्याने ना आपल्या साबुदाणा वड्याला खूप छान टेस्ट येईल. तर आता छान मस्त मिश्रण करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे, की जेणेकरून ना प्रत्येक साबुदाण्याला छान तिखट, मीठ, आलूची टेस्ट आली पाहिजे. तर ह्यासाठी ना मस्त मी 5 मिनिट तरी पूर्ण एकजीव करून घेणार आहे. तर असं आता पूर्ण मिश्रण करून घेत आहे. कधी ना कधी आपली अशी ना खाण्याची कधी इच्छा होते, तर तशीच माझी पण होते आणि मी पण मस्त असं काही माझी खाण्याची इच्छा झाली ना तर बनवते. आणि इकडे बघा बॉटल घासूनसुद्धा माहीत नाही का बरं त्याला अजून परत बॉटल क्लीन करायचे होते. तर म्हणाला की मम्मी मी बॉटल परत क्लीन करते. मी म्हटलं बाबा करतो, तू तुझं काम कर, मी माझं काम करते. आणि असं छान मस्त आता माझं पूर्ण कंप्लीट झालं आणि आता मी इकडे छान मस्त वडे बनवायला घेतलेले आहे. आणि आता वडे असे छान मस्त बनवून असे थोडे दाबून घ्यायचे, थोडे प्रेस करून घ्यायचे, की ते तेलामध्ये टाकून फुटणार नाही. तर मी असं छान मस्त प्रेस करून घेत आहे आणि छान असं दाबून मीठ व्यवस्थित की आणि जे तेलामध्ये गेल्यानंतर ना तर साबुदाणा अलग अलग होणार नाही. आणि याच्यानं थोडंसं मधामध्ये असं मी आता होल करून घेणार आहे. तर हे रवी घेतलेली आहे प्लास्टिकची. आता मी याला छान मस्त असं होल करून घेतलं, की जेणेकरून मस्त छान मधामधून सुद्धा ते व्यवस्थित शिजणार आणि असे कच्चे वगैरे राहणार नाही. तर मी असे संपूर्ण असे वडे करून घेतले आणि हे असं हाताला आलूमुळे चिकटल्या जाते, तर असं पूर्ण क्लीन करून घेते, की वडे आपल्याला छान बनणार. नाहीतर काय होते, हाताला जर खूप चिकट वगैरे चिपकून राहिलं ना तर वडे ना बरोबर बनत नाही आणि ते परत आपल्या हाताला चिपकून अजून खूप जाड असं होऊन जाते, जाडं असं आपल्या हाताला वाटते. तर असे फायनली माझे पूर्ण कंप्लीट झाले वडे आणि असे प्रत्येक वड्याला मी असं होल करून घेतलेलं आहे. तर आता हे असे बाकीचे गोले करून ठेवले आहे आणि तेल ना तपायला अगोदरच ठेवलेलं होतं. तर आता ते सुद्धा पण असं छान गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये जेवढं माझ्या कढईमध्ये मावेल ना तर मी तेवढंच टाकणार आहे. खूप असं दाटणार पण नाही आहे, की जेणेकरून ना ते छान व्यवस्थित शिजणार आणि मला छान फिरवतासुद्धा पण आलेलं पाहिजे. तर त्यासाठी हे माझी कढई अशी पसरट आहे, तर त्याच्यामुळे भरपूर सारा याच्यामध्ये ॲड होते. तर मी आता एवढंच याच्यामध्ये मावलेलं आहे, तर मी एवढंच ठेवणार आहे आणि कमसे कम 5 किंवा 7 मिनिटांनी मीडियम फ्लेमवर ठेवून आता मी याला असं छान असं पलटवून घेणार आहे. बघा मी एवढं दाबूनसुद्धा ना साबुदाण्याचे काही एक एक दाणे थोडेसे वेगळे निघलेले आहे. आपण दाबून छान वडी थापली नाही ना तर काय होते, की तेलामध्ये साबुदाणा वेगळा निघून जातो. तर अशी छान मस्त मी आता कडक होऊ देणार आहे आणि इकडे ठेवलेलं आहे आता हे चाळणीवर ठेवणार आहे टिश्यू पेपर. माझ्याकडे हे टिश्यू पेपर होते जे मी डिमांडमधून आणलेले होते. तर आता याच्यावर छान मी ठेवणार आहे, जेणेकरून ऑइल वगैरे जे काही राहते ना ते पूर्ण ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि ऑइल जास्त आपलं खायला वाटणार नाही. पण हो, माझ्या ह्या वड्याला जास्त तेल पण नव्हतं आणि खूप छान मस्त क्रंची झाली होती. तर मी ह्या पद्धतीमध्ये बिलकुल सिंपल सोबत बस एवढंच काही टाकते, मग त्याच्या व्यतिरिक्त काही ॲड वगैरे करत नाही. जर तुम्हाला याच्यापेक्षा छान वडे करता येत असेल तर मला नक्की तुमची रेसिपी ना मला कमेंट करून पाठवा, मी नक्की बनवणार. आणि मग सकाळचा टाईम वगैरे नाश्ता वगैरे झाला आणि मग काय अजून स्वयंपाकाची तयारी. संडे असो या मंडे, हे तर काही ड्युटी आपली संपणारच नाही. आपल्याला स्त्रीला खरंच काही आराम कुठेच नाही, घरीसुद्धा नाही आणि बाहेरसुद्धा कुठे जर गेलो ना तिथेसुद्धा पण नाही. कारण की आपल्याला सहनशक्तीच तेवढी दिलेली आहे देवाने, की आपण घर सांभाळू, आपलं जॉब सांभाळू, आपले मुलं बाळं, सासू सासू सर्वांचं करूनसुद्धा आपण ना खरं स्वतःसाठी वेळ देतो. तर हेच खूप मोठं समजायचं. आणि जी हाऊसवाईफ घरी पण आहे तिला पण खरंच खूप कामं असतात, हे सुद्धा एक ड्युटीच आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. तर तसं खरंच घर काम सांभाळून जे स्त्री सर्व घरी व्यवस्थित पूर्णपणे सांभाळते ना तर तिलाच खरं घरी स्त्री म्हटल्या जाते. तर अशाच प्रकारे अशीच आपली ड्युटी ज्याने आपली कधी संपणार नाही
आणि हे फुल टॉक टाईम आपली ड्युटी आहे, जी आपल्याला सुट्टीसुद्धा मिळणार नाही. फक्त आपल्याला कुठे प्रोग्राम वगैरे राहिला तर तेव्हाच आपल्याला खूप बरं वाटते, कारण की त्या दिवशी ना स्वयंपाकापासून सुट्टी आणि कुठे बाहेर वगैरे हॉटेलमध्ये वगैरे. पण हो, मी पण खूप जास्त वगैरे हॉटेलमध्ये जात नाही. मला पण खूप असं जास्त आवडत वगैरे नाही. मला बाहेरचं कसं बनवतात, काय बनवतात, तो विचार करूनच थोडंफार मला माझं मन हे होते. पण हो, कधी-कधी खाऊन पण घेते. जे हॉटेल खूप छान वाटलं, तिथं नीटनेटकं काम राहिलं, तर तिथं ना मी हॉटेलमध्ये जात असते आणि खातसुद्धा पण असते. असं नाही मी पण खात नाही. पण पावसाळ्यामध्ये ना खूप टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते. मी खूप कमी हॉटेलमध्ये जाऊन खाते किंवा बाहेरचं पावसाळ्याचं खूप कमी खाते. आता पाणी तर नाही आहे, पण हो, पण माशा एवढे प्रकार वाढलेले आहे की त्या माशामुळेच ना अशी खाण्याची इच्छा होत नाही. प्रत्येक पदार्थावर अशी माशा वगैरे बसल्या जाते. म्हणून पावसाळ्यामध्ये जेणेकरून बाहेरचं जेवढं टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करते आणि घरीच काही बनवून वगैरे आपल्याला खाऊशं वाटलं तर खाते. तसंच मला मॉर्निंगलासुद्धा वडे खायचे होते, तर मी घरीच करून खाल्ले. हॉटेलमधून आणून खाऊ शकत असते, पण जे घरच्या याच्यामध्ये जे टेस्ट आहे, जे मजा आहे ना, ते बाहेरच्या याच्यामध्ये मजा बिलकुल नाही आहे. आणि खरंच घरी आपल्या समोर केलेलं आपल्याला खरंच ते आपल्याला माहीत असते की आपण कशा पद्धतीने बनवलं आहे, कोणत्या तेलामध्ये तळलेलं आहे, आपण कशाप्रकारे ऑइल उकळलेले आहे, कोणत्या पाण्यामध्ये उकळलेले आहे, खराब होते की चांगले होते हे आपल्याला सर्व समजतं. पण बाहेर आपल्या डोळ्याच्या आड सर्व गोष्टी बनवल्या जातात. त्यामुळे ना खरंच आपल्याला काहीच कळत नाही आणि पावसाळ्यामध्ये तर बिलकुल इच्छा होत नाही. तसंच मी बाहेर वगैरे जर कधी गेली तर गुपचूप वगैरे खायची. पण आता ना पावसाळ्यामध्ये ते सुद्धा पण इच्छा होत नाही. आता जर कधी करायचं वाटलं, कधी खाऊशा वाटलं, तर मी घरीच बनवणार आणि खाणारसुद्धा पण. पण आणि मुलालासुद्धा पण बाहेरचं जास्त वगैरे खाऊ देत नाही. त्यांना पण सांगते आणि त्यांना पण कळते आता माझ्या मुलांना की नाही, बाहेरचं खाणं खूप काही चांगलं नाही आणि पावसाळ्यामध्ये तर बिलकुलच नाही. असं नाही की एका ठिकाणी काम जर घाणेरडं असेल तर सर्वच ठिकाणी काम घाणेरडं राहतात. पण हो, जेणेकरून आपल्या शरीराचं, आरोग्याचं जर आपल्याला काळजी घ्यायची असेल ना, तर खरंच बाहेरचं खाणं थोडंसं टाळलंच पाहिजे. तर असं आहे सकाळचं रुटीन आणि सकाळचा असा स्वयंपाक. तर माझं सर्व झालं आता स्वयंपाक वगैरे आणि खरंच एखाद्या वेळेस ना दाल तडका खरंच छान वाटतो. तर माझ्या घरी ना महिन्यातून 2 वेळा तर असं बनलंच पाहिजे आणि भाज्या पण खाऊ खाऊ ना खरंच बोर होऊन जातात. काय खायचं, काय नाही, पालेभाज्या तरी किती खाणार, काय किती खाणार? तर एखादी वेळेला थोडंसं तोंडालासुद्धा असं टेस्ट थोडीशी वेगळीच पाहिजे. जर तुम्हाला डाळ तडक्याची रेसिपी अजून जर खूप छान पाहिजे असेल ना, तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला खूप सारी त्याची सिरीज मिळून जाते आणि नवीन-नवीन प्रकारचे, नवीन-नवीन आयटम्सची तुम्हाला डाळ तडका मिळल्या जाते आणि खरंच करून बघा, खाऊन बघा आणि खरंच तोंडाला जर चव नसेल ना, तर तोंडालासुद्धा त्याच्याने छान चव येऊन जाते. आणि अशाच प्रकारे माझा संपूर्ण स्वयंपाक झाला कंप्लीट. तर आता काय पूर्ण क्लिनिंग, पूजा सर्वच कामं आता आटपून घ्यायचे आहे. तर सकाळचं आटपून घेऊन पूर्ण संध्याकाळसाठी निघाली बाहेर. जाऊबाईला आणि माझ्या पुतणीला तर थोडंफार पासपोर्टचं काम होतं, तर त्यांनी अगोदर पासपोर्ट काढून घेतले. त्यांचं काम आवरल्यानंतर आम्हाला 2-3 ठिकाणी परत जायचं होतं. तर त्यांना म्हटलं पहिले अगोदर फोटो काढून घ्या, म्हणजे तुम्हाला ना घरी येतपर्यंत आम्हाला घरी येताना रिटर्न येताना आम्हाला ते पासपोर्ट मिळून जाणार. बसण्याऐवजी आम्ही तेवढ्या अर्धा पाऊण तासामध्ये आम्हाला जे जे काम होतं तिथे आम्ही आलो. आम्ही आमचं काम केलं आणि आखरी फूटवेअरच्या दुकानामध्ये आलो. तर माझ्या पुतणीला चप्पल वगैरे, सँडल वगैरे काहीतरी तिला घ्यायचं होतं. तर फायनली आमचं ते वगैरे घेणं झालं आणि एवढा सारा पसारा काढून बसलेलो. त्याच्यातून तिला काही बरोबर पसंत येत नव्हतं, काही पसंत आल्या तर ते तिला होत नव्हतं. असं काही सुरू असते. जे आपल्याला आवडते ना, ते आपल्याला होत नाही आणि जे आपल्याला होते, तर ते आपल्याला व्यवस्थित काही आवडत नाही. असंच काहीतरी गडबड घोटाळा सुरू असते मार्केटमध्ये गेल्यानंतर. एक तिने चॉईस केली आणि फायनली आता आम्ही निघालो बाहेर. तर मार्केटला येता त्याला म्हटलं थोडंसं भाजीचं पण घेऊन घेते आणि भेंडी आता घेतलेली आहे, कारण की मला टिफिनवर लागणार आहे. तर दशला रुहानला टिफिनला द्यासाठी म्हणून ही भेंडी घेतलेली आहे. तर परत एका दुकानामध्ये गेलो. तिथं थोडीफार आम्ही खरेदी केली आणि मग काय घरी जायला निघालो. आता ना जस्ट मार्केटवरून आलो आणि 4-5 दुकानं वगैरे आता फिरून घेतलं आणि मस्त आता घरी आली
आता बरं वाटतं, कारण की बाहेर एवढं गरम होऊन राहिलं आहे ना बाहेर, की खूपच गरम होतं. आणि आता दिवस तर चला भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.